हॅलो एव्हरीवन, तर कसे आहात सगळे. वेलकम बॅक माय न्यू यूट्यूब चॅनल. आणि हा यूट्यूब चॅनलचा सेकंड ब्लॉग आहे. आता साडी वेअर केलेली आहे मी छान अशी, कारण आज गुरुवार आहे आणि तिसरा गुरुवार आहे. 2 गुरुवार तर मी मिस केले होते, कारण पहिल्या गुरुवारी मी लग्नाला गेलेली होती. नंदेचं लग्न होतं. सेकंड गुरुवारी मला नव्हतं करायचं आणि आज थर्ड गुरुवार आहे, सो मी केलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण उपवास पकडू शकतो, फक्त पूजा नाही मांडू शकत. पण थर्ड गुरुवारी मी पूजाही मांडली आणि उपवाससुद्धा केलेला आहे. तर आता ठीक आहे, तर साडी वेअर तर केलेली आहे, पण स्किनला काही लावलेलं नाही आहे. तर चला स्किन फायनल मेकअप आहे. तर आता तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा. उजेड जास्त आहे, लाईट पण लावलेला आहे त्याच्यामुळे, आणि माझा कॅमेरा तर ऑलरेडी खराबच झालेला आहे. बघू, घेऊ आता न्यू फोन जेव्हा हे घेऊन देतील तेव्हा. पण आताचं तर बघा तुम्हाला कसं वाटतंय माझा मेकअप. हिला बघा, इथे बघा ती मम्मीची साडी कशी फेकून दिली आहे. आणि ही माझी सुंदरशी पूजा मी मांडली आहे. रांगोळी नाही काढली, कारण रांगोळी आहेच नाही, मी आणायची विसरली आहे. सो ठीक आहे, एवढं काय नाही. नैवेद्य वगैरे संध्याकाळी गोडचा, आणि अशी छानशी पूजा मांडली आहे. तुझं काय चालू आहे? त्या बांगड्या घेऊन तू काय करतेस? काय? तर आता माझं झालं आहे आवरून, माझ्या प्रिन्सेसचं आवरायचं बाकी आहे. काय करा, बोल कशी आहे तुम्ही? आम्ही छान. माझ्या ओवीने छान असे कपडे घालून रेडी झाली. आता फक्त तिला टिक्का लावायचा आहे. थांब, इकडे बघा. दाखव. आता दिवाबत्ती करायची आहे आणि मी वाट बघते यांची की हे कधी येतील, कारण स्वयंपाकाला लागायचं आहे. त्याचं थोडंसं सामान आणणार आहे मार्केटमधनं, त्याच्याशिवाय तुम्ही स्वयंपाकाला नाही लागू शकत. तर आता चला हॉलमध्ये जाऊन टी व्ही बघूया थोड्या वेळ. तर माझ्याकडे आजी आलेल्या आहे आणि बघा संध्याकाळचाच वेळ आहे. आजी आल्या आहे, तर त्यांना बाजूलाच राहता, पण त्या आल्या आहे आज, तर मी त्यांच्यासाठी चहा बनवते. तर चला आपण चहा बनवू. ओके, तर मी स्टार्ट करते. मी ते हे दूध तर तापवलेलंच आहे. सॉरी, माझ्याकडे हेर आहे म्हणून तुम्हाला असंच दाखवावं लागणार. ओके, तर चला. तर मी आता आजींसाठी चहा बनवते. आणि त्या माझ्या आजीसारख्याच आहेत, म्हणजे असतं नाही, कारण माझी आजी ऑफ झाली आहे, तर त्याच्यामुळे मला जी पण आजी दिसली, तर मेन तर जास्त ज्या माझ्या सासूबाईच्या आत्या आहेत त्या तर सेम माझ्या आजीसारख्याच दिसतात. सेम टू सेम माझी आजी आणि त्या. मी तुम्हाला अल्बममध्ये माझी आजी दाखवेल कधी वेळ भेटला तर, आणि त्या आजी पण दाखवणार. सेम टू सेम आहे दोघी, म्हणून कधी पण मला मम्मी बोलले की चला आपण जाऊ तिकडे, तर मी लगेच रेडी होते की हा चला मला यायचं आहे तिकडे. कारण माझी आजी नाही आहे, तर त्याच्यामुळे मी त्यांनाच माझी आजी समजते. तर आता मी चहा ठेवला आहे
आता आजीला चला आजीचं बोलणं मी दाखवते तुम्हाला की आजी कोण आहे. तू काय करतीये? तर इकडे आजी बसलेले आहे. या आजींना चहा द्यायचा आहे. त्यांना उठता बसता नाही येत म्हणून त्या दारातच बसलेल्या आहे. होवी मी परत किचनमध्ये आली आणि ते आजी आहे त्यांना हे सगळं आवडत नाही. तर उगाच कशाला कोणाची परमिशन न घेता त्यांना व्हिडिओमध्ये घ्यायचं असं त्यांना आधी विचारलं आणि मग स्टार्ट केलं. त्या बोलल्या ठीक आहे चालेल. मग मी त्यांना व्हिडिओमध्ये ते घेतलं आहे. पण मी त्यांना प्रश्न नाही केले कारण त्यांचं वय जास्त झाल्यामुळे त्यांना नाही होत. तर ठीक आहे आता चहा माझा होतो आणि हे अजून आलेले नाही आहेत. करूही काय शकते ना. तर टाईमपास चालू आहे. आता आजी आले आजीने मला कामाला लावलं. खरं तर मीच त्यांना म्हटलं आहे तो चलो मेरा चाय बन रहा है. आणि तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा की मी साडीमध्ये कशी दिसते. कारण आज मी पूर्ण दिवस साडी ठेवलेली आहे. कारण मी कधी साडी घातली की मी 1 तासच ठेवते. 1 तासानंतर मी नॉर्मल जी आहे ती होऊन जाते. पण आज मी पूर्ण दिवस साडी ठेवलेली आहे. कपडे धुतल्यानंतर साडी ठेवली आहे. तर तुम्ही नक्की मला सांगा मी साडीमध्ये कशी दिसते किंवा आज साडी माझ्यावर कशी दिसते आहे असं सांगा मला. म्हणजे तुम्ही सांगितलं तर मला छानही वाटेल. आणि माझ्या नवऱ्याला तर मी साडीमध्येच आवडते. कारण मी ड्रेस घातला तर मी त्यांना बिलकुल आवडत नाही. ते मला म्हणतात पूर्ण दिवस साडी घाल पण कसं घालणं. मला साडीमध्ये कामच उमजणार नाही. काम काय मी उठूसुद्धा शकत नाही. पण आज करते. आणि कोणाच्या घरी जर जायचं असेल ना तर हिम्मत करून तर करावंच लागतं. रोबीचे पप्पा घरी आले. मम्मी पण आले आहे. तिथे मामी आणि मामा बसलेत. हे दोघं आत्ताच कामावरून आले. व्हिडिओ चालू आहे म्हणून कालच झाली. काल झाली ना. काल मग कुठली होती? काल होती ना. माझा बर्थडे नाहीये. ती अशीच बोलते. तर मामा मामी सोबत गप्पा मारून मी आली किचनमध्ये काम करायला. आणि आज गुरुवार होता तर त्याच्यामुळे लवकर देवाला नैवेद्य दाखवायचा होता. परत माझी इथे घाई चालू होती. वरणाला फोडणी द्यायची होती. भाजी टाकायची होती. एका साईडला चहा ठेवलेला होता मामा आणि मामींना. मम्मी आणि हे सुद्धा जॉबवरनं आलेले होते म्हणून माझं इथे काम चालू होतं. तर चला आता करूया स्वयंपाक. स्वयंपाक झालेला आहे आता आणि चपात्या करायच्या आहे. पण मम्मीला माहिती आहे की माझाही उपवास आहे म्हणून त्या पण मला थोडीशी हेल्प करत आहे. तर त्या आता चपात्या करत आहे. व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की त्या चपात्या करत आहेत. आणि मला साडीमध्ये आता बिलकुल नाही होते. तर आता सगळ्यात आधी नैवेद्य दाखवेल मग त्याच्यानंतर मी साडी चेंज करणार. सो ठीक आहे. तर बसले सगळ्या हॉलमध्ये. मामा आहे, मामी आहे, हे आहेत. पण माझे केसांचं बघा आत्ताच केस मी चांगले केले
कारण नाही होत किचनमध्ये केस ओपन ठेवणं, म्हणजे नाही होत, जेवणामध्ये केस येतील किंवा गरमसुद्धा होतं. थंडीचं सीझन आहे पण तरीही गरम होत आहे. ठीक आहे, मग चला आता बघूया. हे बाबू, हे फोनमध्ये कडे मॅच चालू आहे. तर आता छान मी जेवण केलं आणि पहिली गोष्ट साडी चेंज केली आहे, कारण मला साडीमध्ये कम्फर्टेबलच वाटत नव्हतं. खूप जीव घाबरल्यासारखं होतं ते साडीमध्ये. तर चेंज केला फटाफट, देवाला नैवेद्य दाखवून सगळ्या फॅमिलीने जेवण केलं. सगळी फॅमिली म्हणजे आम्ही 4च जण आहेत, पण ठीक आहे, फॅमिलीची फॅमिली असते. सो 4 आहे, मम्मी, हे, मी आणि ओवी. कारण पप्पा तर नाही आमच्यामध्ये, हे तुम्हाला पण माहिती असेलच. ज्यांनी व्लॉग बघितले आहे आणि रिलेटिव्ह त्यांना तर माहितीच आहे. तर चला मग आजचा व्लॉग एवढाच होता. हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टालासुद्धा फॉलो करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.